नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 20 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, संयुक्त राष्ट्राचा चायनीज लँग्वेज डे दरवर्षी कधी साजरा केला जातो, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 एप्रिलला. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. UN चायनीज लँग्वेज डे दरवर्षी 20 एप्रिलला साजरा करतात आणि 2010 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस सुरू केलेला आहे. हा दिवस कांगजी या पौराणिक व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ आहे, ज्यांनी चीनी लिपी शोधली असं मानलं जातं आणि चायनीज भाषा UNच्या 6 अधिकृत भाषांमध्ये आहे आणि हे लँग्वेज डेज भाषिकता वाढवण्यासाठी साजरा केला जात असतो. चायनीज भाषा जगातील एक फार जुनी आणि समृद्ध भाषा आहे असं देखील मानलं जातं. पुढील प्रश्न दुसरा, छोटा वारकरी AI उपक्रमासाठी क्रिएटिव्ह ल्युमिनरी अवॉर्ड कोणत्या स्टार्टअपने जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वॉरिवर्स स्टुडिओजने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. छोटा वारकरी हा एक AI वर आधारित उपक्रम आहे, जो पुण्यातील वॉरिवर्स स्टुडिओजने तयार केला आहे. वॉरिवर्स स्टुडिओजला मास्टर्स युनियन नेक्स्टेक 1.0 AI समिटमध्ये क्रिएटिव्ह ल्युमिनरी अवॉर्ड मिळाला आहे. लक्षात घ्या, छोटा वारकरी हा प्रकल्प AI आणि पारंपरिक वारकरी परंपरेचं सुंदर मिश्रण आहे. या प्रकल्पामध्ये अभंग, संतांचे विचार आणि वारकरी तत्वज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि छोटा वारकरी ही एक आकर्षक ॲनिमेशन व्यक्तिरेखा आहे, ज्यांचं उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण आहे, ज्यांची भेट नुकतीच भारतीय उपराष्ट्रपतींनी घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनुरा कुमार दिसानायके असे त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 19 एप्रिल 2026 रोजी पहिल्यांदाच श्रीलंकेच्या दौऱ्यावरती ते गेले होते. ही भेट त्यांनी कोलंबो या राजधानीत केली आणि यावेळी दोन्ही देशांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प, चक्रीवादळ मदतीचे काम तसेच मच्छीमार प्रश्नांवरती चर्चा झाली आणि भारताची नेबरहूड फर्स्ट नीती शेजारील देशांशी संबंध घट्ट करण्यावरती लक्ष देताना दिसते. हा पॉइंट लक्षात ठेवा, याच्यावरती फिरवून प्रश्न येऊ शकतो की आपली कोणती स्कीम आहे ज्या अंतर्गत आपण इतर जे आपले शेजारचे देश आहेत त्यांना मदत करत असतो, ज्या अंतर्गत आपण श्रीलंकेलाही आता मोठी मदत केलेली आहे. ठीक आहे, आणि भारतात श्रीलंकेतील तमिळ समुदायासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवत आहे सध्या आणि आतापर्यंत 50,000 घरं तयार झालेली आहेत आणि 4थ्या टप्प्यामध्ये 10,000 घरं अधिक बांधून आपण देणार आहोत. आणि सायक्लोन दितवाह नंतर भारताने $450 मिलियन मदत श्रीलंकेला केलेली होती, ज्यामध्ये पुनर्बांधणी आणि पुनर्वसन प्रकल्प यांचा समावेश होता. पुढील प्रश्न चौथा, MSME मंत्रालयाने PM विश्वकर्मा योजना अंतर्गत किती लाभार्थ्यांना AI प्रशिक्षण दिलेलं आहे आतापर्यंत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2,500 पेक्षा जास्त प्रशिक्षण आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे देऊन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. MSME मंत्रालयाने 2,500हून अधिक लोकांना AI प्रशिक्षण आतापर्यंत दिलेलं आहे. योजनेचा मुख्य फोकस आहे पारंपरिक कामगारांना सक्षम बनवणं. ठीक आहे, AI तंत्रज्ञानामुळे कारागिरांचं उत्पन्न वाढवणं हाच प्रयत्न आहे आणि जागतिक स्तरावरती स्पर्धा करता यावी म्हणून AI कडे बघितलं जातं.
हा उपक्रम शाश्वत आणि समावेशक आर्थिक वाढीस मदत करतो. ट्रेनिंग हँड ऑन आणि प्रॅक्टिकल पद्धतीने घेतलं गेलेलं आहे यामध्ये. आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्रित आलेले आहेत. पुढील प्रश्न 5वा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्मृती मंधाना. महत्वाचे पॉइंट्स पहा. स्मृती मंधाना आता भारताची T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. आणि तिने हा विक्रम साधताना रोहित शर्माला मागे टाकलेला आहे. हा मोठा टप्पा तिने SA वर्सेस इंडिया च्या T20 मालिकेच्या 2026 सीझनमध्ये गाठला. तिच्या नावावरती आत्ता 4244 T20 इंटरनॅशनल धावा आहेत आणि मंदानाने हे 161 सामन्यांमध्ये केलेलं आहे. हे साधारण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. महिलांच्या T20 इतिहासात सर्वाधिक अर्धशतके तिच्या नावावरती आहेत. हा एक वेगळा उपक्रम. किंवा रोहित शर्माने 159 सामन्यामध्ये 4231 धावा केलेल्या आहेत आतापर्यंत. आणि T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर रोहितने निवृत्ती घेतली होती. आणि मंदाना, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 3 भारतीय 4000+ धावा T20 मध्ये करणारे खेळाडू आहेत. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6वा. BCCIने वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 वर्षांनी वाढवलेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. BCCIने अजित आगरकर यांचा करार आणखीन 1 वर्षांनी वाढवलेला आहे. आगरकर सध्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून 2027च्या ODI वर्ल्ड कपसाठी जोरदार तयारी सुरू आहे. ठीक आहे. आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रियेमध्ये काही ठाम आणि धाडसी निर्णय झाले. निवड समितीने संघ नव्याने घडवताना कामगिरीला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि शुभमन गिलला T20 वर्ल्ड कपसाठी संघात घेतलं गेलं नाही. त्यांच्या जागी फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंना संधी मिळाली. ईशान किशनला T20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आले. असे काही निर्णय यांच्या काळात झालेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. G20 सॅटेलाइट कधी प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2027 पर्यंत होऊ शकते. महत्वाचे पॉइंट्स पहा. इस्रोचे अध्यक्ष V नारायणन, अध्यक्ष लक्षात ठेवा, यांनी G20 सॅटेलाइटबद्दल माहिती दिली. G20 सॅटेलाइट 2027 मध्ये प्रक्षेपित करणार आहेत आणि हा उपग्रह हवामान अभ्यास आणि निरीक्षणासाठी वापरतील. वायू प्रदूषण देखील हा सॅटेलाइट नोंदवणार आहे. G20 देशांसाठी भारत पुढाकार घेतोय आणि नेतृत्व करतोय. या प्रकल्पात भारत आघाडीवरती आहे. इस्रोचं लक्ष आहे 2040 पर्यंत माणसाला चंद्रावरती पोहोचवायचंय आणि भारत लॉन्चर तंत्रज्ञान प्रगती करतोय आणि सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातही देश पुढे जात आहे. पुढील प्रश्न 8वा. विश्वसूत्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वस्त्रोद्योग मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पहा. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलने विश्वसूत्र उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाचे पूर्ण नाव विश्वसूत्र म्हणजे वेव्स ऑफ इंडिया फॉर द वर्ल्ड असे आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या उपक्रमाचा उद्देश आहे भारतीय हँडलूमचा जागतिक प्रचार करणं आणि या उपक्रमाची निर्मिती ऑफिस ऑफ द डेव्हलपमेंट कमिशनर हँडलूम यांनी केलेली आहे. आणि या प्रकल्पात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे NIFT सहकार्य करते आहे. आणि हा उपक्रम वोकल फॉर लोकल
व्होकल फॉर लोकल टू ग्लोबल या संकल्पनेवरती आधारित आहे. पुढील प्रश्न 9वा. भारत आणि ऑस्ट्रिया यांनी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फास्ट ट्रॅक मेकॅनिझम. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि ऑस्ट्रिया यांनी फास्ट ट्रॅक मेकॅनिझम सुरू केला. हा उपक्रम इंडिया ऑस्ट्रिया बिझनेस फोरम दरम्यान सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे झाला आणि FTMचा उद्देश आहे गुंतवणूक वाढवणं. हा उपक्रम व्यवसायातील अडचणी जलद सोडवण्यासाठी तयार केला आहे आणि FTM गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवतो. हा उपक्रम ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारतो, असे काही त्याचे फायदे आहेत. आणि भविष्यातील सहकार्याचे मुख्य क्षेत्र म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे आणि सुमारे 160 ऑस्ट्रियन कंपन्या भारतात सध्या कार्यरत आहेत. पुढील प्रश्न 10वा. लखवार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड येथे. महत्त्वाचे पॉइंट पहा या प्रश्नाचे. लखवार जलविद्युत प्रकल्प उत्तराखंड राज्यात आहे. हा प्रकल्प यमुना नदीवरती बांधला जात आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता 300 मेगावॅट इतकी आहे आणि हा प्रकल्प उत्तर भारताच्या पाणी आणि ऊर्जा सुरक्षेला मदत करेल. प्रकल्पाचा आढावा मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती यांनी घेत आहेत आणि लखवार हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. हा प्रकल्प देहरादून जिल्ह्यात आहे आणि प्रकल्प लोहरी गावाजवळ स्थित आहे. हा प्रकल्प ऊर्जा उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रकल्पात उत्तर भारतासाठी महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प हा मानला जात आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. IOS सागर कोणत्या देशाच्या नौदलांसोबत सध्या सराव करत होती? असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड नौदलासोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ISO सागर म्हणजेच INS सुनैना आहे आणि IS सागर 17 एप्रिल 2026 रोजी फुकेटहून रवाना झाली, म्हणजे हा सराव करून. जहाजाने 3 दिवसांचा OTR ऑपरेशनल टर्न राऊंड पूर्ण केलेला आहे आणि ISO सागरने रॉयल थाय नेव्ही सोबत सहकार्य केले, हे लक्षात ठेवा. आणि भारत थायलंड नौदल सहकार्य मजबूत झाली आहे त्यामुळे. आणि जहाजाचे कमांडिंग ऑफिसर सिद्धार्थ चौधरी हे आहेत. आणि हा उपक्रम सागर म्हणजेच सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, दृष्टिकोनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यंग, नाव थोडं वेगळं आहे, भारत भेटीवरती कधी येणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 19 ते 21 एप्रिल 2026 दरम्यान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ली जे म्यंग भारत भेटीवरती येणार आहेत. ते साऊथ कोरियाचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांची भेट 19 ते 21 एप्रिल दरम्यान आहे. ही त्यांची भारतातील पहिली भेट असणार आहे. त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी किम ही क्योंग येणार आहेत आणि त्यांच्यासोबत उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळही असेल. चर्चेतील एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे शिप बिल्डिंग आहे आणि व्यापार व गुंतवणूक यावरही चर्चा होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा विषय यामध्ये असणार आहे. भारत दक्षिण कोरिया संबंध प्राचीन संस्कृतीवरती आधारित आहे आणि दोन्ही देश लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरती विश्वास ठेवतात आणि हा आपल्यातला दुवा आहे असं म्हटलं जातं. आणि ही भेट नवीन सहकार्य क्षेत्र वाढवण्यास मदत करेल. ठीक आहे. तर आजचे आपले 20 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. शेवटपर्यंत लेक्चर पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.